विजयकुमार देशमुख गटाच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रित येत डॉक्टर किरण देशमुख यांची महापौरपदी वर्णी लागावी अशी एकमुखी मागणी आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे केली आहे। महापालिका निवडणुकीत भाजपनं 102 पैकी 87 जागांवर विजय मिळवत निर्विवाद सत्ता काबीज केली। या निकालानंतर महापौरपदासाठी खुल्या प्रवर्गाचं आरक्षण जाहीर होताच भाजपमधील अंतर्गत राजकारण चांगलंच तापलं आहे। दरम्यान शनिवारी विजयकुमार देशमुख गटाच्या नगरसेवकांची राजवाडे चौक नवी पेठ येथील कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत सर्व नगरसेवकांनी एकत्रित येत डॉक्टर किरण देशमुख यांची महापौरपदी वर्णी लावावी अशी एकमुखी मागणी आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे केली। डॉक्टर किरण देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू होताच कोठे गटाचे विनायक कोंड्याल यांच्यासमोर पक्षांतर्गत मोठं आव्हान उभं राहिलं आहे। कोठे गट वगळता पालिका सभागृहातील बहुतांश नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांना महापौर म्हणून पाहण्यास उत्सुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। त्यामुळे ही बैठक महापौर निवडीच्या राजकारणातला नवा ट्विस्ट देणारी ठरली असून भाजपच्या अंतर्गत सत्ता समीकरणांकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे।